मुलांच्या प्रत्येक बिहेवियरच्या मागे पालकच कारणीभूत असतात का, असा प्रश्न मला खूप वेळा पडत होता. आणि जेव्हा मी खूप डिटेल अभ्यास केला ह्या गोष्टीचा, तेव्हा मला लक्षात आलं की असं नाहीये की मुलाच्या प्रत्येक बिहेवियरला कारणीभूत पालकच आहेत. म्हणजे आपण पालक म्हणून खूप चांगल्या गोष्टी मुलांना देऊ करतो, पण त्या मुलाची स्वतःची घेण्याची क्षमता, त्या मुलाचे स्वतःचा विलिंगनेस, स्वतःचा इगरनेस, स्वतःची क्युरिओसिटी, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्या मुलाचं फ्रेंड सर्कल कसं आहे, मित्रमैत्रिणी कशा प्रकारचे आहेत, कोणत्या विचारांचे आहेत, कोणत्या फॅमिली मधले आहेत, ते मूल जास्त वेळ जिथे टाइम स्पेंड करते टीचर्स बरोबर, क्लासच्या टीचर्स, शाळेच्या टीचर्स, ते वातावरण कसं आहे, या सगळ्याचा परिणाम मुलांच्या बिहेवियरवर होत असतो आणि त्यातून मुलांचे खूप बिहेवियर पॅटर्न्स डेव्हलप होत असतात. कारण लहान मुलांचं कॉपी करण्याचं म्हणजे एखादा बिहेवियर पॅटर्न नकळतपणे घेणं, सवयी, हे खूप स्ट्रॉंग असतं आणि त्यामुळे प्रत्येक बिहेवियर पॅटर्न मागे पालक कारणीभूत नसतात. त्यामुळे जर तुम्ही असे पालक असाल की तुम्हाला तुमच्या मुलाच्या कुठल्याही चुकीच्या आणि वाईट गोष्टीबद्दल स्वतःला गिल्ट फील होत असेल, तुम्हाला वाईट वाटत असेल, तर हे लक्षात घ्या की सर्वस्वी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. त्या गोष्टीला ओळखून, त्याच्या त्या बिहेवियर पॅटर्नला ओळखून वेळीच योग्य ती ऍक्शन घेणं हे आपल्या हातात आहे. पण तो डेव्हलप होताना किंवा तो डेव्हलप झालेला एखादा चुकीचा बिहेवियर पॅटर्न हा प्रत्येक वेळी आपली चूक आहे, म्हणजे पालकांची चूक आहे असं नाही. तर तुम्ही जर त्याबद्दल गिल्ट फील करत असाल तर जस्ट रिलॅक्स, फक्त बघा आणि स्वतःला गिल्ट फील करून घेण्यापेक्षा ऍक्ट ऑन इट, टेक राईट डिसिजन ऑन राईट टाइम.